दत्त जयंतीचा दिवस होता. त्यामुळे स्वामींच्या मंदिराबाहेर खूप गर्दी होती. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर राधिका मंदिराबाहेर येऊन प्रसाद वाटप करू लागली. तिने पाहिले की मंदिराजवळच्या एका झाडाखाली एक छप्पर होते. ते छप्पर पाहून तिला थोडेसे आश्चर्य वाटले, कारण ते छप्पर तिने यापूर्वी कधी पाहिले नव्हते. कुतूहलवश तिने जवळ जाऊन पाहिले तर त्या छप्पर खाली एका कोपऱ्यात एक वृद्ध व्यक्ती बसली होती, जिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. राधिकाने थोडा प्रसाद त्या व्यक्तीला दिला. तेव्हा त्या वृद्ध आजोबांनी राधिकाला खूप सारे आशीर्वाद दिले. त्यानंतर राधिका तिच्या घरी परत आली. ती रोज सकाळी स्वामींच्या मंदिरात जात होती. एके दिवशी तिने पाहिले की ते वृद्ध आजोबा झोपलेले होते. राधिकाला असे वाटले की ते आजारी आहे. त्यामुळे राधिका त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, आजोबा, काय झाले आहे तुम्हाला? मी दररोज तुम्हाला पाहायचे तेव्हा तुम्ही बसलेले असायचात, पण आज मला तुमची तब्येत काही ठीक वाटत नाहीये. आजोबा, हे बघा, मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली आहे. थोडेसे खाऊन घ्या. असे बोलत राधिकाने त्यांच्याकडे जेवणाचा डबा पुढे केला. तेव्हा आजोबांनी त्यांच्या थरथरत्या हातांनी डबा घेतला. राधिकाच्या हाताला त्या आजोबांच्या हाताचा स्पर्श झाला. तेव्हा तिला आजोबांचा हात गरम असल्याचे जाणवले. त्यामुळे राधिकाने त्यांच्या कपाळाला हात लावला. तेव्हा ती म्हणाली, आजोबा, हे काय? तुम्हाला तर खूप ताप आला आहे आणि तुम्ही काल रात्री जेवला नाही. कालचे जेवण सुद्धा जसेच्या तसे आहे. चला बरं, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते. ती पुढे म्हणाली, पण आजोबा, मी तर तुम्हाला आजपर्यंत तुमचे नाव देखील विचारले नाही. काय नाव आहे तुमचे आणि तुम्ही कुठून आला आहात? यावर थरथरत्या आवाजात ते आजोबा म्हणाले, माझे नाव प्रकाश आहे, पण कुठून आला आहात या प्रश्नाचे उत्तर काही आजोबांनी दिले नाही. राधिका जवळच एका भाड्याच्या घरामध्ये राहत होती आणि या शहरामध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी आली होती. तिच्या घराजवळच स्वामींचे मंदिर होते. त्यामुळे मंदिरात येता जाता ती त्या आजोबांना काही ना काही खायला द्यायची. पण कोणास ठाऊक त्या आजोबांसोबत तिचे असे कोणते नाते जुळले होते. त्यामुळे आज आजोबांकडे पाहताच तिला समजले की आजोबा आजारी आहेत. त्या आजोबांचे वय साधारण 70 वर्ष असेल. पाय सुजल्यामुळे ते जास्त चालू फिरू शकत नव्हते. पण आज त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता. राधिकाने पुन्हा विचारले की आजोबा, तुम्ही कुठून आले आहात? ती प्रश्न विचारत होती, पण आजोबांना काही ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायची जणू इच्छाच नव्हती. बिचाऱ्या आजोबांनी खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि पुन्हा बंद केले. हे पाहून राधिका पटकन तिच्या घरी गेली. आजोबांसाठी थोडेसे खायला घेतले आणि सोबतच तापाचे औषध सुद्धा घेऊन आली आणि म्हणाली, आजोबा, आधी थोडेसे खाऊन घ्या आणि मग हे औषध घ्या. तुम्ही बघाल काही वेळातच तुम्हाला बरे वाटेल. बिचाऱ्या आजोबांनी खूप मुश्किलीने चतकोर चपाती खाल्ली. राधिका मनात म्हणाली, मी पण किती वेडी आहे. जर ह्या चपाती भाजी ऐवजी मी आजोबांसाठी थोडासा शिरा किंवा खिचडी बनवून आणली असती तर आजोबांना आरामात खाता आले असते. कारण चपाती खात असताना त्यांना त्रास होत होता. कसे तरी आजोबांनी थोडीशी चपाती भाजी खाल्ली. त्यानंतर राधिकाने त्यांना औषध दिले आणि मग ती तिच्या घरी गेली. काही वेळानंतर ती कॉलेजला निघून गेली. पण तिच्या डोळ्यांसमोर सारखा त्या आजोबांचा चेहरा येत होता. संध्याकाळी जेव्हा राधिका कॉलेजवरून घरी आली तेव्हा तिने पटकन थोडीशी खिचडी बनवली आणि
एका डब्यात खिचडी तसेच औषध घेऊन ती त्या आजोबांकडे गेली. तिने पाहिले की आजोबा आता उठून बसले होते. ती मनात म्हणाली, असे वाटते की तापाच्या औषधाने फरक पडला आहे. त्यांना बसलेले पाहून राधिकाला आनंद झाला. अभ्यास करण्यासाठी तिला मैत्रिणीच्या घरी जायचे होते, त्यामुळे ती पटकन तिथून निघून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राधिका मंदिरामध्ये गेली, तेव्हा तिथे गेल्यानंतर ती काही वेळ आजोबांजवळ बसली आणि म्हणाली, आजोबा, मला सांगा, आता तुमची तब्येत कशी आहे? कालच्यापेक्षा आज जरा बरे वाटत आहे ना तुम्हाला? राधिकाला पाहून आजोबांच्या निराश झालेल्या चेहऱ्यावर हसू पसरले. त्यानंतर आजोबा खूप प्रेमाने राधिकाला म्हणाले, अगं बाळा, माझी एवढी काळजी करू नकोस. तेव्हा राधिका म्हणाली, आजोबा, एक विचारू का? तुमचे आपले असे कोणी नाही का? म्हणजे कोणी मुलगा, मुलगी किंवा इतर कोणी नातेवाईक ज्यांना तुम्ही आपले असे म्हणू शकाल, जे या वयात तुमची काळजी घेऊ शकतील? राधिकाचे बोलणे ऐकून आजोबांच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजगी पसरली आणि त्यांचे डोळे भरून आले. ते काहीसे अस्वस्थ झाले. बहुतेक त्यांना तिला काही सांगायची इच्छा नव्हती. त्यामुळे विषय बदलत ते म्हणाले, मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझे आयुष्य सुखमय व्हावे. तू सदा सुखी असावीस. तुला दीर्घायुष्य लाभावे. दुःखाची सावली तुझ्यावर कधीही पडू नये. यावर राधिका म्हणाली, आजोबा, मी तुमच्यासाठी एवढेही काही केले नाही, जेवढा आशीर्वाद तुम्ही मला देत आहात. पण आजोबा, तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तुमचे कोणीतरी असेल ना? तुमचे कुटुंब असेल ना? हे ऐकताच आजोबा म्हणाले, हो बाळा, माझे सुद्धा कुटुंब आहे. पण याला नशिबाचा खेळ समज किंवा भाग्याची विडंबना. कारण हक्काची माणसे असून सुद्धा या म्हाताऱ्याला वणवण भटकावे लागते आहे. जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा आम्ही खूप गरिबीत दिवस काढले. माझे लग्न झाल्यानंतर मी घराची संपूर्ण जबाबदारी घेतली. एक नवरा, जावई, मुलगा ही सर्व नाती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली. कधी कोणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. मी माझ्या घरी सर्वांचाच लाडका होतो. मी घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतका रमलो होतो की मला इतर कोणत्याही गोष्टीचे भान राहिले नाही. माझी बायको ती तर माझ्यावर इतके प्रेम करत होती की असे बोलताना त्यांचे डोळे भरून आले. ते पुढे सांगू लागले, पण लग्नाला 10 वर्ष झाली, तरी देखील आम्हाला मूल झाले नव्हते. पण देवाला आमची दया आली आणि 10 वर्षानंतर देवाने आम्हाला 2 मुले दिली. तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. भले तेव्हा आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे पालन पोषण खूप चांगल्या पद्धतीने केले. त्यांना कधीच काही कमी पडू दिले नाही. माझ्या आई वडिलांचे आजारपण आणि सर्व खर्च मी एकटाच करत होतो. पण वयोमानानुसार काही काळानंतर माझे आई वडील सुद्धा देवाघरी गेले. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सर्वजण आनंदाने राहत होतो. माझी पत्नी नेहमी म्हणायची की आपण खूप नशीबवान आहोत. आपण मागच्या जन्मी काही ना काही चांगले कर्म केले असतील, त्यामुळेच देवाने आपल्याला 2 मुले दिली आहेत. तुम्ही बघसाल प्रकाश, आपल्या उतरत्या वयात आपले घर नेहमी मुले, सुना, नातवंडे यांनी भरलेले असेल. परंतु तिचा हा अंदाज साफ चुकीचा निघाला. आमचे किराणा मालाचे दुकान होते, ज्यामधून आमचा घर खर्च आरामामध्ये चालत होता. तेव्हा देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. माझा मोठा मुलगा सुहास अभ्यासामध्ये खूप हुशार होता, पण त्याला दुकानावर बसायला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे
मी माझ्या आयुष्यातील बहुमूल्य पुंजी सुहासच्या शिक्षणासाठी खर्च करण्यामध्ये जरा सुद्धा संकोच केला नाही. त्याला मोठ्या शहरामध्ये पाठवून उच्च शिक्षण दिले आणि पाहता पाहता तो इंजिनियर झाला. पण त्यानंतर तो त्या मोठ्या शहराचाच होऊन राहिला. त्याने आपल्या पसंतीने एका श्रीमंत मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर जणू काही तो आम्हाला सर्वांना विसरून गेला. त्याने गावी येणे सुद्धा बंद केले. हे ऐकताच राधिकाला खूप दुःख झाले. ती म्हणाली, आजोबा, मग तुमचा दुसरा मुलगा, तो तरी चांगला होता ना? आजोबा म्हणाले, दुसरा मुलगा अभिषेक अभ्यासामध्ये एवढा हुशार नव्हता, पण रंगारूपाने राजबिंडा होता. जेव्हा मी त्याला आपल्या दुकानावर बसण्यास सांगितले तेव्हा त्याने आमचे काहीही ऐकले नाही. उलट आम्हालाच 10 गोष्टी ऐकवल्या. तो म्हणाला, तुम्हाला असे वाटते का की मी इथे गावी राहून आयुष्यभर तुमची सेवा करावी? पण माझ्याच्याने काही हे होणार नाही. तुमच्या मोठ्या मुलाला तर तुम्ही इंजिनियर बनवून मोठ्या पदावर पोहोचवले आणि मला इथे खेडेगावात राहून दुकान सांभाळायला सांगत आहात. एवढे बोलून माझा धाकटा मुलगा सुद्धा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन नोकरी करू लागला. हळूहळू त्याने सुद्धा येणे जाणे कमी केले. मी आणि माझ्या बायकोने त्याच्यासाठी मुलगी पाहणे सुरू केले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न करणार नाही. आणि काही दिवसातच अभिषेकने देखील त्याच्या पसंतीच्या एका मॉडर्न मुलीसोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर आम्हाला त्याने लग्न केले आहे असे फक्त फोनवर कळवले. आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटले, कारण आमची अभिषेककडून खूप अपेक्षा होती. पण मुलांच्या सुखासाठी आम्ही त्यांना काहीही बोललो नाही. जेव्हा आम्ही त्यांना सणाला वगैरे बोलवायचो तेव्हा हे दोघेही येत नसायचे. एके दिवशी आमच्या शेजारचा मुलगा, जो अभिषेकचा मित्र होता, त्याने मला येऊन सांगितले की काका, तुमचा धाकटा मुलगा अभिषेक मुंबईमध्ये मॉडेलिंग करून खूप पैसे कमावतो आहे. मला त्याने त्याचा फोटो पाठवला होता. एवढे सांगितल्यानंतर आजोबा म्हणाले, या दुनियेत येऊन माझ्या मुलांनी स्वतः अशी चांगली ओळख निर्माण केली, पण ज्यांनी दुनियेला त्यांची ओळख करून दिली त्या बापाला तर त्यांनी वनवन भटकण्यासाठी सोडून दिले आहे. मुलांच्या अशा वागण्यामुळे आम्हा दोघा नवरा बायकोला खूप त्रास होत होता. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतसा ते शरीरापेक्षा जास्त मनाने आजारी राहू लागले. दिवस रात्र आपल्या मुलांच्या आठवणीमध्ये राहायचे. ना काही खायचे ना काही प्यायचे. हळूहळू त्यांची इतकी वाईट अवस्था झाली की त्यांनी दुकानावर जाणे सुद्धा बंद केले. ते दिवस रात्र फक्त आपल्या मुलांच्या फोटोला निहाळून रडत बसायचे. एके दिवशी मी माझ्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की तुमच्या आईची तब्येत खूप खराब झाली आहे. ती दिवस रात्र तुमच्या आठवणीमध्ये रडत असते. तुम्ही दोघेही एकदा येऊन तिला भेटा. तिला तेवढेच बरे वाटेल. तिच्या मनात जगण्याची नवीन उमेद निर्माण होईल. आणि यावर मोठा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही पण असे कसे बोलता? तुम्हाला ठाऊक नाही का मी इकडे किती बिझी असतो? मी जर फक्त 1-2 दिवस माझे काम सोडून तिकडे आलो तर तुम्हाला ठाऊक आहे का माझे किती मोठे नुकसान होईल? आणि आईला भेटण्यासाठी मी माझे एवढे नुकसान करू शकत नाही आणि मी एवढा मूर्खही नाही. तर धाकटा अभिषेक म्हणाला, माझ्याकडे तर अजिबात वेळ नाही. मी आणि माझी बायको दोघंही नोकरी करतो. इथे आम्हाला आमच्या मुलांसाठी वेळ काढायला जमत नाही, तर आईसाठी कसा वेळ काढायचा? असे बोलून त्या मुलाने स्वतःची बाजू झटकली. मग एक दिवस असा आला ज्याची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. शेवटी मुलांच्या आठवणींमध्ये माझ्या बायकोने कायमचे डोळे मिटले
आणि माझ्यासारख्या कमनशिबी नवऱ्याला ह्या क्रूर दुनियेमध्ये एकटे सोडून निघून गेले. आमचे नशीब तर बघ कसे आहे. 2 मुले असताना सुद्धा आईला खांदा देण्यासाठी कोणीही आले नाही. हे काम सुद्धा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी केले होते. बहुतेक तिच्या नशिबामध्ये हेच लिहिले होते. मी देवाला म्हणालो की हा दिवस दाखवण्यासाठी आम्हाला 2 मुले दिली का? मग अशी मुले असण्यापेक्षा नसलेली बरी, असेही वाटले. आईच्या मृत्यूची बातमी समजली तरी देखील एकही मुलगा आला नाही. मी माझ्या बायकोच्या फोटोसमोर बसून रडू लागलो. मला सतत असे वाटायचे की आता या घरामध्ये मी एकटा कसा राहू. पण माझ्या बायकोच्या 13व्या दिवशी 2ही मुले आली होती आणि मुलांना पाहून मी खूप रडलो. मला थोडेसे बरे वाटले की चला, कमीत कमी आई गेल्यानंतर आपले बाबा एकटे आहे ह्या काळजीपोटी ते मला भेटायला आले. पण नंतर मला समजले की त्यांच्या मागे आपल्या वडिलांबद्दल असणारी काळजी किंवा प्रेम नव्हते, तर त्यामध्ये सुद्धा त्यांचा स्वार्थ लपला होता. 13व्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी पाहुणे मंडळी गेल्यावर थोरला मुलगा सुहास मला म्हणाला, बाबा, मी घराचे बांधकाम काढले आहे, त्यामुळे मला पैसे हवे आहेत. आणि धाकटाही म्हणाला, बाबा, मलाही साईड बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी मला पैशांची गरज आहे. असे बोलून दोघांनी बँकेत ठेवलेले पैसे काढून घेतले. ते माझ्या बायकोचे दागिनेही सोबत घेऊन गेले. ते म्हणाले, बाबा, आता आई तर गेली, मग आता हे दागिने असेच पडून राहतील. तुम्हाला ते काय कामाचे? त्यापेक्षा ते आम्ही आमच्या सोबत घेऊन जातो. पण त्यांनी एवढ्यावरच समाधान मानले नाही, तर त्यांनी माझे किराणा मालाचे दुकान आणि राहते घर सुद्धा सावकाराकडे गहाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आणि सर्व पैसे 2 हिस्स्यांमध्ये वाटून घेतले आणि आपापला हिस्सा घेऊन निघून गेले. पण आपला म्हातारा बाप त्या कर्जाचे व्याज कसे देईल हा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही. 2ही मुलांसाठी आम्ही आमचे सर्व जीवन पणास लावले. आयुष्यभराची जमापुंजी देऊन त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यास पात्र बनवले. काय केले नसेल आम्ही त्या दोघांसाठी. पण आज त्याच मुलांच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या म्हाताऱ्या बापासाठी जागा नसावी. असे बोलून आजोबा रडू लागले. ते पुढे म्हणाले की मी दिवस रात्र माझ्या बायकोच्या आठवणीमध्ये रडत होतो. त्यामुळे मी खाणे-पिणे सुद्धा सोडून दिले. त्यामुळे माझ्या शरीरामध्ये त्राण उरले नव्हते. त्यानंतर माझ्या 2ही मुलांनी ना मला कधी फोन केला, ना ते मला कधी भेटायला आले. एके दिवशी सावकार मला म्हणाला की 2 महिने झाले तुम्ही व्याज दिलेले नाही. सावकाराने मला 1 महिन्याची मुदत दिली होती. तो म्हणाला, एकतर पैसे द्या, नाहीतर मी या घरावर कब्जा करेन. काळजीमुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी लाचार होऊन पुन्हा माझ्या मुलांना फोन केला आणि त्यांना सावकाराचे व्याज देण्यास सांगितले. तेव्हा 2ही मुलांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्याकडे घराचे व्याज चुकवण्यासाठी पैसे नाहीत. दोघांनी आपापली बाजू झटकून टाकली. मला काय करावे ते समजत नव्हते. त्यामुळे मलाच काहीही करून व्याज द्यावे लागणार होते. वय झाल्यामुळे एकतर मला कोणी काम देत नव्हते, त्यामुळे मी किराणा मालाच्या दुकानात जाऊन ओझी उचलण्याचे काम सुरू केले आणि कसे तरी थोडेफार पैसे जोडले. पण ते पैसे एवढे नव्हते की त्यातून मी सावकाराचे व्याज देऊ शकलो असतो. त्यामुळे सावकाराने माझ्या मुलांना फोन करून बोलावून घेतले. 2ही मुलांनी माझ्याकडून जबरदस्तीने घराच्या कागदपत्रांवर अंगठा लावून घेतला आणि माझ्या घराला माझ्या मर्जीशिवाय विकून टाकले. घर विकल्यानंतर
त्यांनी सावकाराचे सर्व पैसे परत केले आणि शिल्लक राहिलेले पैसे पुन्हा वाटून घेतले आणि आपापला हिस्सा घेऊन दोघेही जायला निघाले. तेव्हा देखील त्यांच्या मनात आपल्या म्हाताऱ्या बापाचा विचार आला नाही. मी त्यांच्या समोर खूप रडलो आणि त्यांना विनंती केली की मला एकट्याला सोडून जाऊ नका. आता तर माझ्याकडे घर सुद्धा नाही बघ. मी कुठे राहू, कसा जगू? पण दोघांमधून एकानेही माझे ऐकले नाही आणि मला निराधार करून निघून गेले. माझ्या घराबाहेर मी एक दिवस बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. शेजारच्यांनी माझ्या परिस्थितीवर दया दाखवून मला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मी जीवन मरणाच्या वाटेवर उभा होतो. तरी सुद्धा एकाही मुलाला आपल्या बापाला आधार देण्याची गरज वाटली नाही. कसे तरी देवाने मला वाचवले. पण ज्या दिवशी मी हॉस्पिटलमधून ठीक होऊन बाहेर आलो त्या दिवशी मी बेघर झालो होतो. एका पिशवीत मी माझ्या बायकोचा फोटो आणि काही कपडे घेऊन दारोदारी भटकत होतो. भटकता भटकता तुझ्या या शहरामध्ये आलो. या वाटेवरून जात होतो तेव्हा मला हे स्वामींचे मंदिर दिसले. मी पाहिले की मंदिराच्या बाहेर काही लोक अन्न वाटप करत होते. मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी इथे येऊन बसलो. आजोबांची कहाणी ऐकता ऐकता राधिकाचे डोळे पाणवले. ती एकटक आजोबांकडे पाहत होती. त्यानंतर आजोबा म्हणाले, सकाळ संध्याकाळ लोक इथे पूजा करण्यासाठी येतात, त्यामुळे मला काही ना काही देऊन जातात. एकीकडे माझी 2 निर्दयी मुले आहेत ज्यांनी आपल्या म्हाताऱ्या बापाला निराधार केले, तर दुसरीकडे तुझ्यासारखे लोक आहेत जे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होतात. तेवढ्यात राधिका म्हणाली, आजोबा, दत्त जयंतीमुळे सर्व लोक मंदिरामध्ये स्वामींची पूजा करण्यासाठी येतात, पण आपल्या घरात असणाऱ्या आई वडिलांना पाणी देखील विचारत नाहीत. लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आई वडिलांची काळजी घेतली, त्यांना मान सन्मान दिला, तर मंदिरामध्ये असलेले स्वामी तसेही खुश होतील. ज्या दिवशी आजोबा आपल्या आयुष्याची कहाणी राधिकाला सांगत होते तेव्हा राधिका आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होती. आजोबांचे बोलणे ऐकून राधिकाने काही विचार केला. जेव्हा राधिका तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिने तिच्या आई वडिलांना ताबडतोब फोन केला. राधिकाने आई बाबांना मला तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितले. तेव्हा तिचे आई बाबा दुसऱ्याच दिवशी तिच्याकडे आले. राधिकाने तिच्या आई बाबांना तिने काढलेला आजोबांचा व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहताच राधिकाची आई मीनाक्षी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, असे कसे होऊ शकते? तेव्हा राधिका आपल्या आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तिची आई म्हणाली, अरे बाळा, मला वाटते की मी त्या आजोबांना कुठेतरी पाहिले आहे. हे कुठे राहतात? मला यांच्याकडे घेऊन चल. मला यांना भेटायचे आहे. आईचे बोलणे ऐकून राधिकाला खूप आनंद झाला. जेव्हा राधिकाची आई आजोबांना भेटायला गेली तेव्हा त्यांना पाहतच राहिली. आजोबांची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या तोंडातून निघाले, मामा, तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत? आपल्या आईच्या तोंडून मामा हा शब्द ऐकून राधिका सुद्धा आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, आई, तू या आजोबांना ओळखते का? तेव्हा राधिकाची आई म्हणाली, राधिका, जेव्हा मी लहान होते तेव्हा आम्ही गावी राहत होतो. तेव्हा हे मामा यांच्या कुटुंबासोबत आमच्या शेजारी राहत होते. माझ्या वडिलांची आणि यांची खूप चांगली मैत्री होती. हे मामा माझा खूप लाड करायचे. जेव्हा मी त्यांच्या घरी जायचे तेव्हा ते मला नेहमी वेगवेगळे पदार्थ आणून खाऊ घालायचे. पण त्यानंतर माझ्या लग्नासाठी बाबांनी आम्हाला शहरामध्ये आणले आणि नंतर गावाशी आमचा संपर्क तुटला. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये दंग झालो. त्यामुळे नंतर कधीच मामांची भेट झाली नाही. मीनाक्षी मामांचा हात पकडून म्हणाली, मामा, ओळखलं का मला?
तुम्हाला आठवते का लहानपणी मी तुम्हाला किती त्रास द्यायचे? तुमच्या घरी येऊन हळूच तुम्हाला चिमटा काढून पळून जायचे. तेव्हा तुम्ही माझ्या मागे धावत यायचात आणि म्हणायचा की थांब आता तुझ्या बाबांना सांगतो. तू खूप आगाऊ होत चालली आहेस. तुम्ही बाबांना सांगतो म्हणायचात, पण तुम्ही कधीच बाबांकडे माझी तक्रार केली नाही. मीनाक्षीचे बोलणे ऐकून आजोबा बराच वेळ त्यांच्याकडे पाहत होते आणि म्हणाले, तू मीनाक्षी आहेस ना, अरविंदची मुलगी? असे बोलत मीनाक्षीचा चेहरा हातात घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तेव्हा आजोबांचेही डोळे भरून आले. आजोबांनी नकार देऊनही मीनाक्षी आजोबांना स्वतःच्या घरी घेऊन आली आणि आजोबांची आपल्या वडिलांप्रमाणे सेवा केली. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. काही दिवसांमध्ये आजोबांची तब्येत अगदी ठीक झाली. एके दिवशी राधिका आजोबांना काही कागदपत्रे दाखवत म्हणाली, आजोबा, मला असे वाटते की आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांविरुद्ध कारवाई केली पाहिजे. तेव्हा आजोबा म्हणाले, नाही बेटा, मी माझ्या मुलांविरुद्ध कारवाई कशी करू शकतो? तेवढ्यात पाठीमागून मीनाक्षी म्हणाली, मामा, ही लढाई पैशांची नाही, तर एका वडिलांच्या आत्मसन्मानाची आहे. मी पाहिले आहे की तुम्ही किती त्याग करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन या लायक बनवले की आज त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही. तरी सुद्धा ते आपल्या आईच्या शेवटच्या क्षणी तिला भेटायला आले नाही ना, ते आपल्या म्हाताऱ्या वडिलांचा सांभाळ करू शकले. धिक्कार आहे अशा मुलांचा. तुम्ही जर तुमच्या दोन्ही मुलांना धडा शिकवला तर तुमच्याकडे पाहून इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळेल की आपल्या जन्मदात्या आई वडिलांना अशा प्रकारे निराधार करणे किती चुकीचे आहे. मीनाक्षीचे बोलणे ऐकून आजोबा मुलांना धडा शिकवण्यास तयार झाले. काही दिवसातच दोन्ही मुलांकडे नोटीस गेल्या. नोटीस पाहून धाकट्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि म्हणाला, दादा, बाबा तर मेले होते ना, मग ही नोटीस आपल्याला कोणी पाठवली आहे? धाकट्या भावाचे बोलणे ऐकून मोठा म्हणाला, काय रे अभिषेक, तू डोक्यावर पडला आहेस का? काहीही काय बोलतोयस? अरे, मेल्यानंतर कोणी जिवंत होऊ शकते का? तूच तर मला तो व्हिडिओ पाठवला होता जेव्हा बाबा घराबाहेर मेलेल्या अवस्थेमध्ये पडले होते. खूप सारे लोक त्यांच्या आजूबाजूला जमा झाले होते. पण दादा, आम्हाला खरंच नोटीस आली आहे. त्या दोघांचे बोलणे चालू होते की तेवढ्यात मोठ्या मुलाकडे सुद्धा नोटीस पोहोचली. तेव्हा मोठा म्हणाला, अरे हो रे अभिषेक, मला देखील नोटीस आली आहे. आपल्याला जाऊन पहावे तर लागेलच की ही नोटीस नक्की कोणी पाठवली आहे. खरे तर जेव्हा आजोबा आजारी आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्याच्या बाजूला पडले होते तेव्हा त्यांची ही अवस्था पाहून शेजारी राहणारे लोक जमा झाले होते. इथे जमलेल्या काही लोकांना असे सुद्धा वाटले की त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या लोकांपैकी एकाने त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांच्या धाकट्या मुलाकडे पाठवला होता. 2 दिवसानंतर जेव्हा कोर्टाची तारीख होती तेव्हा दोन्ही मुले कोर्टात हजर झाले होते. कोर्टाबाहेर आपल्या बाबांना समोर पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कधी ते आपल्या बाबांकडे पाहायचे तर कधी एकमेकांकडे पाहायचे. पण आपल्या मुलांकडे पाहून बाबांचे डोळे भरून आले. शेवटी बाबांची माया वेगळीच असते. क्षणभर त्यांना असे वाटले की आपल्या दोन्ही मुलांना जाऊन मिठी मारावी. पण दुसऱ्या क्षणी त्यांना आपल्या मुलांचे कृत्य आठवले आणि त्यांनी स्वतःला सावरले. तेव्हा मोठा मुलगा रागाने म्हणाला, बाबा, कसले बाबा आहात तुम्ही? तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही स्वतःच्याच मुलांना कोर्टाकडून नोटीस पाठवली. अहो, तुम्हाला पैसे हवे होते तर मागून घ्यायचे. कमीत कमी कोर्टाची पायरी तरी चढायला लावून आमचे नाव तर खराब केले नसते. तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला, जर पैशांची एवढीच भूक लागली होती
तर मजुरीची कामे केली असती, जेणेकरून आम्हाला हा दिवस तरी पहावा लागला नसता. आता मात्र आजोबांच्या संयमाचा बांध तुटला आणि मुलांचे बोलणे ऐकून त्यांचा राग ज्वालामुखीप्रमाणे फुटला. ते म्हणाले, मूर्खांनो, तुम्हाला तुमच्या इज्जतीची एवढीच काळजी वाटते तर मला सांगा, जेव्हा मी तुमच्या पुढे व्याजाचे पैसे भरण्यासाठी हात जोडून भीक मागत होतो, तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती? जेव्हा मी रस्त्यावर वनवन भटकत होतो, तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती? आणि जेव्हा तुमच्या आईचे निधन झाले हे तुम्हाला सांगूनही तुम्ही आला नाहीत, तेव्हा शेजारच्यांनी तुमच्या आईला खांदा दिला, याचे तुम्हाला काहीच वाटले नाही का? अरे, आपल्या आईला मुखाग्नी देण्याचे कर्तव्य सुद्धा तुम्ही पार पाडले नाही. आपापल्या क्षेत्रांमध्ये तर तुम्ही खूप प्रगती केली, खूप नाव कमावले, पण ती प्रगती, ती श्रीमंती काय कामाची, जी मुलांना आपल्या आई वडिलांपासून दूर घेऊन जाईल? अरे, लाज बाळगा जरा. तुमच्यासारखी मुले असण्यापेक्षा असे वाटते की आम्हाला मुले झाली नसती तर फार बरे झाले असते. पण काहीही असो, तुम्ही केलेल्या कर्मांची शिक्षा तर तुम्हाला आज ना उद्या नक्की मिळणारच आहे. आपल्या बाबांचे बोलणे ऐकून दोन्ही मुले खाली मान घालून उभे होते. त्याच वेळेस दोन्ही मुलांना कोर्टात बोलावले गेले. राधिका सुद्धा आजोबांना घेऊन आत आली. पूर्ण मामला ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी फैसला ऐकवला की एका ठराविक वेळी एक ठराविक रक्कम दोन्ही मुलांकडून आपल्या बाबांना दिली जाईल आणि दोन्ही मुले बारी-बारीने पूर्ण सन्मानाने आपल्या बाबांना स्वतःच्या घरी ठेवतील आणि जर ते असे करण्यास असफल राहतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कोर्टाचा निर्णय ऐकताच मीनाक्षी खुश झाली आणि राधिका तर आनंदाने आजोबांच्या गळ्यात पडली. आजोबांना मिठी मारत राधिका म्हणाली, आजोबा, तुमचा विजय झाला आहे. आजपासून तुम्हाला ते सर्व मिळेल ज्याचे तुम्ही हकदार आहात. तुम्हाला दर महिना तुमच्या मुलांकडून पैसे मिळतील आणि पूर्ण सन्मानाने त्यांना तुम्हाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यावेच लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, मी अधूनमधून तुम्हाला भेटायला येत राहील. आता सर्व काही ठीक होईल. राधिका हे बोलत असताना तिला जाणवले की आजोबांच्या शरीरामध्ये आता जीव राहिलेला नाही. तिने जसे आजोबांकडे पाहिले तेव्हा तिला धक्का बसला, कारण आजोबा बसल्या ठिकाणी हे जग सोडून निघून गेले होते. अचानक राधिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक गायब झाली. तेच तर आजोबांनी जिंकली होती, पण आपल्या मुलांच्या घरी जाण्याआधीच त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्या मुलांना असे वाटत होते की बाबांनी आम्हाला कोर्टामध्ये खेचून आमच्याकडून बदला घेतला, पण त्या बापावर तेव्हा कशी परिस्थिती ओढवली होती हे त्यांना ठाऊक नव्हते. बहुतेक आजोबा आपल्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी जिवंत होते. बहुतेक त्यांना कळून चुकले होते की आपली जाण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या अंतिम क्षणी फक्त आपल्या मुलांना पाहायचे होते. त्यांनी असा कधीही स्वप्नात देखील विचार केला नव्हता की एके दिवशी त्यांना आपल्या मुलांवरच केस करावी लागेल. आपल्या मुलांचे वागणे ते सहन करू शकले नाही आणि शेवटी सर्वांना सोडून दूर निघून गेले होते. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मुलांना ठाऊक झाली तेव्हा ते धावत वडिलांकडे आले आणि आपल्या बाबांना आवाज देऊन मोठ्याने रडू लागले. दोघेही एकटक बाबांकडे पाहत होते, पण मुले आपल्या बाबांना स्पर्श करणार तेवढ्यात राधिकाने त्यांना थांबवले आणि मोठ्या आवाजात म्हणाली, मी तुमच्यासारखे निर्दयी आणि पापी माणसांना माझ्या आजोबांना स्पर्श करू देणार नाही. या देव माणसाचे अंतिम संस्कार करण्याची तुमची अजिबात लायकी नाही. अभिषेक आणि सुहास दोघेही राधिकाकडे अवाक होऊन पाहत होते. शेवटी
आजोबांच्या पार्थिव शरीराला मीनाक्षी आपल्या घरी घेऊन आली. आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर राधिका खूप रडली. राधिकाच्या बाबांनी आजोबांचे अंतिम संस्कार केले. मित्रांनो, आज लोक स्वतःमध्ये एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत चुकीचे वागत आहेत. त्यांच्या लक्षात येत नाहीये की उद्या त्यांनाही ह्या म्हातारपणाचा सामना करावा लागणार आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपल्यासाठी खूप काही केले, अगदी स्वतः उपाशी राहिले, पण आपल्याला खाऊ घातले, नेहमी आपल्या भल्याचाच विचार केला. आज तेच आई वडील आपल्यामुळे दुःखी आहेत आणि हे सर्वात मोठे पाप आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही देवधर्म केले, पण जर आपल्या आई वडिलांशी कसे वागावे हेच जर आपल्याला समजत नसेल तर देवधर्म करून काहीही उपयोग नाही. आई वडील हे देवासमान असतात. त्यामुळे लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आई वडिलांची काळजी घेतली, त्यांना मान सन्मान दिला, तर मंदिरामधले देव तसेही खुश होतील, नाही का? आजची आपली ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.